मनसेचा मोर्चा 6 ऐवजी आता 5 जुलैला होणार आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार 6 जुलै रोजी होणारा मोर्चा आता 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीहून आझाद मैदानापर्यंत जाणार आहे। 6 जुलैला आषाढी एकादशी असल्यामुळे मोर्चाच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे। हिंदी भाषा सक्ती विरोधात राज ठाकरेंनी मोर्चाची हाक दिलेली आहे आणि या मोर्चामध्ये सगळ्यांना सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन देखील केलंय। स्वप्नील जाधव आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। स्वप्नील, तारीख बदलली गेलेली आहे, आषाढी एकादशी आहे 6 जुलैला आणि त्यामुळे आता मनसेचा मोर्चा 5 तारखेला होणार आहे। काय नेमकी माहिती? अजिंक्यजी बरोबर आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिली होती। हिंदी भाषा विरोधी खरं तर हा लढा या ठिकाणी उभारलेला आहे। मात्र 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार होता। पण 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। मराठी लोक असतील, एकूणच आषाढी वारी ही खरं तर सर्वच मराठी जणांच्या घरामध्ये त्याची पूजा सुद्धा केली जाते। त्यामुळे या दिवसामध्ये कुठेतरी या मोर्चाकडे येण्यासाठी अनेक जणांनी टाळाटाळ केली असती। मात्र मोर्चा आणि आषाढी वारी एकाच दिवशी क्लॅश होत असल्यामुळे अनेकांनी राज ठाकरे यांना 7 जुलै रोजी जो मराठी भाषा संदर्भात जो मोर्चा भव्य होणार आहे यामध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं। मात्र एकीकडे राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख जी आहे ती बदललेली आहे। 6 ऐवजी 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। यामध्ये खरं तर मराठी भाषा असेल याच्या साठी तसेच हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात हा मोर्चा असणार आहे। त्यामुळे एकूणच सर्वांनी राजकीय द्वेष विसरून या मोर्चात सहभागी व्हावे अशा प्रमाणे आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच आषाढी वारी असल्यामुळे राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलून 6 ऐवजी 5 जुलै रोजी करण्यात आलेली आहे। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।